सातत्यानं त्रास देत राहिली की अजंठा आणि वेरुळासारख्या ठिकाणी तुटलेल्या मूर्तींमध्ये आम्ही सौंदर्य शोधणारी माणसं, एक जिवंत माणूस तिथे पडलेला आहे, त्याला बघून मी घाबरतो कसा, असं माझं का झालं. आणि ही एक गोष्ट आहे, त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून गेली. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या 6 गायी, 6 पेशंट, 2 गायी, विकास, प्रकाश आणि ताई, शंकरदादा होते त्यावेळी, यांना घेऊन ते वरोऱ्याला आले. वरोऱ्याची जमीन ही आपल्या सरकारनं त्यांना दिली. अतिशय बंजर सगळं होतं, जनावरं खूप होती. आणि मग तिथे आनंदवन नावाची गोष्ट निर्माण झाली. बाबा आणि ताई, त्याच्यानंतर प्रकाश आणि विकास, भारती, मंदा, आता त्यांची मुलं. मी नेहमी म्हणतो की आमच्या कुटुंबामध्ये त्याग हा अनुवंशिक आहे.